श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार सत्यवान सावित्री कथा. फार प्राचीन काळी भद्र देशाचा अश्वपती या नावाचा एक राजा होता. त्याला काहीच अपत्य नव्हतं. त्याने सावित्री देवीची आराधना केली. देवीच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या रत्न झाली. राजाने आपल्या त्या कन्येचं नाव सावित्री असे ठेवलं. सावित्री रूपवान होती. ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळवण्यासाठी राजाने खूप प्रयत्न केला, परंतु तिच्या मनासारखा वर मिळत नव्हता. अखेर राजाने तिलाच आपल्या इच्छेप्रमाणे वर निवडण्यास सांगितलं. तेव्हा ती आपल्यासोबत सैन्य घेऊन बरेच देश फिरली. त्यात शाल्व देशाचा राजा दुमतसेन यांचा पुत्र सत्यवान याला पाहून त्यांच्याशी लग्न करण्याचा तिने निश्चय केला. तिने परत येऊन आपल्या पित्यास आपण सत्यवान या रूपसंपन्न पराक्रमी राजकुमारास वरले असल्याचे सांगितले. अश्वपती राजाला ते ऐकून अत्यंत आनंद झाला. तेवढ्यात नारद मुनी तिथे आले. राजाने मुनिवर्यांना ते वर्तमान सांगितलं. यावर नारद मुनी म्हणाले, दमतसेन राजाला राज्य नाही, त्याचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेतले. त्यांच्या परिवाराला अरण्यात हाकलून दिलं. शिवाय राजाचे डोळे गेलेले राजकुमाराचे रूप हिच्या मनात भरलं असेल, परंतु आपणाला हा संबंध उपयोगी नाही. नारद मुनींचे हे उद्गार ऐकून राजाने सावित्रीला स्पष्टपणे सांगितले की तू निवडलेला तो राजपुत्र आमच्या तोला मालाचा नाही, तुला योग्य असा नाही. तू दुसऱ्या वराची निवड कर. यावर सावित्रीने सांगितलं, सत्यवानाला मी मनापासून वरला आहे. त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. सावित्री 1 वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे. अशा अल्पायुषू युवकाशी लग्न केल्याने तू दुःख होशील. माझं ऐक, तू त्या वाचून दुसरा पुरुष भरण्याचा विचार कर. नारद मुनी म्हणाले, नाही, तो विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. जर माझ्या नशिबी वैधव्य असेल तर ते कोणाशीही लग्न केल्याने प्राप्त होईलच, परंतु तसं नसेल तर सत्यवानच मरण तरी चुकेल. सावित्रीने सांगितलं. सावित्रीचा सत्यवानाशी लग्न करण्याचा निश्चय ऐकून नारद मुनींनी रुकार दिला. ही महान पतिव्रता होईल, जगात अजरामर होईल असे उद्गार जाताना त्यांनी काढले. नंतर अश्वपती राजांनी दुमतसेनची भेट घेतली आणि सावित्रीची सत्यवानाशी लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर सावित्री आपले सासू-सासरे आणि पतीबरोबरच त्याच अरण्यात राहू लागली. तिने सासू-सासऱ्यांची आणि पतिव्रता धर्माने आपल्या पतीची सेवा केली. त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले. त्या पतिव्रतेने दर्शन घेण्यासाठीच ते सारे देव प्रयत्न करीत असत. नारद मुनींनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला होता. तिला चिंता वाटू लागली. पतीच्या मृत्यू दिवसाच्या पूर्वी 3 दिवस तिने काहीच भक्षण न करता अनशन व्रत केलं. 4थ्या दिवशी त्याला मरण येणार हेच भविष्य तिला माहीत होतं. त्या दिवशी लाकडं आणण्यासाठी तो रानात जाऊ लागला. तेव्हा सासू-सासऱ्यांची आज्ञा घेऊन ती देखील त्यांच्याबरोबर निघाली. ती दोघं दिवसभर रानात, परंतु त्यांना पुरेशी लाकडं मिळाली नाहीत. तेव्हा तिचं दोघं कष्टी बनून एका वडाच्या झाडाखाली बसली. सावित्री मनात एकसारखं ईश्वराचं नामस्मरण करत होती. वारंवार सत्यवानाकडे पाहत होती. ती अतिशय घाबरली होती. हळूहळू काळोख पडू लागला. सत्यवान वडाच्या एका फांदीवर घाव मारू लागला. तोच ती फांदी त्याच्या मस्तकावर जोराने आपटून तो कोसळला. सावित्रीने हंबरडा फोडला, शोक केला. तो पौर्णिमेचा दिवस होता. तिला ती काळ रात्र भासली. स्वच्छ चांदण पडलं होतं. यमराज तिथे आला. सत्यवानाचे प्राण घेऊन तो दक्षिण दिशेत जाऊ लागला. सावित्रीने उठून नमस्कार केला आणि विनयपूर्वक विचारलं, महाराज, कोण आपण? यावर यमराज म्हणाला, मी यमधर्म आहे. तू महान पतिव्रता आहेस, म्हणून तुझ्या पतीचे प्राण नेण्याकरता मी स्वतः आलो आहे. तू पुण्यवान असल्यामुळे मी तुझ्या दृष्टीस पडलो. यमराज पुढे चालला तशीच सावित्री सुद्धा त्याच्या मागून जाऊ लागली. त्याने तिला परत जाण्यास सांगितलं. तिची समजूत घातली, तरीही तो मागे फिरली नाही. तिची निस्सीम पतिभक्ती, उज्ज्वल प्रशंसनीय प्रतिनिष्ठा आणि अलौकिक त्यागवृत्ती पाहून यमराजाने तिला पतीच्या प्राणा वाचून दुसरा काही वर माग असं म्हटलं. तेव्हा तिने आपल्या सासऱ्याला दृष्टी द्यावी असा वर मागितला. तथास्तु असं म्हणून यमराज पुढे निघाला, तरी ती परत फिरेना. म्हणून त्याने तिला आणखी 1 वर माग असं सांगितलं. सावित्रीने दुसऱ्या वराने सासऱ्याला राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने
निपुत्रिक पित्याला पुत्रप्राप्ती, चौथ्या वराने आपणास या जन्मास अखंड सौभाग्याने पुत्रलाभ व्हावा असं मागितलं. तू सत्यवानाच्या शरीरात स्पर्श करताच तो जिवंत होईल. तुझा पित्यास पुत्रलाभ होईल. तुलाही पुत्रसंतती होईल. तुमचं गेलेलं राज्य परत तुमच्या हाती येईल. इतकं बोलून यमधर्म गुप्त झाला. स्वर्गातील देवते दृश्य पाहत होते. देवांनी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पदृष्टी केली व सावित्रीने धावत जाऊन सत्यवानाच्या शरीरात स्पर्श करताच तो खडबडून जागा होऊन उठून बसला. सावित्री, मी झोपलो असताना एक भयानक पुरुष येऊन मला ओढून घेऊन लागला, परंतु त्याच्याकडे गेलीस, त्याच्याशी बोललीस, त्याने उंचावून तुला आशीर्वाद दिला आणि मला सोडून दिलं. मी त्या स्वप्नात होतो. तू येऊन मला जागं केलं. सत्यवान म्हणाला, ते स्वप्न नव्हतं, ते सत्य होतं. सावित्रीने सर्व वर्तमान सत्यवानात सांगितलं. सावित्री, मी अल्पायुष्य असल्यास भविष्य मला माहीत होतं ग, परंतु तू आपल्या पतिव्रताच्या प्रभावानं यमधर्माकडून माझे गेलेले प्राण परत आणलेस. धन्य आहेस तू सत्यवान. द्वाराला नाथ, यात यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतलेत. सासर माहेर या दोन्ही कुळांसाठी पुष्कळ काही केलंय तुम्हाला, त्याचा प्रयत्न येईलच. सावित्री म्हणाली. सावित्रीनं वटवृक्षाची मनोभावे पूजा केली. त्यांच्यासमोर ही घटना घडली होती. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून तिने नमस्कार केला. नंतर ती दोघं घरी गेली. सावित्रीने यमाकडून मिळवलेल्या वरामुळे तिच्या सासऱ्याला चांगलं दिसू लागलं. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. परंतु लाकडं आणण्यासाठी रानात सत्यवान आणि सावित्री गेले. ते अजून परत कसे आले नाही म्हणून त्यांना काळजी वाटू लागली होती. इतक्यात त्यांनी सत्यवान आणि सावित्री यांना